आणि मित्रांनो प्रत्यक्ष जागेवर ह्या ठिकाणी टँकरनं विजयी केलेली आहे आणि लगेच ह्या ठिकाणी अग्निशामक दलाची पण गाडी आली आणि संपूर्ण आजूबाजूचा परिसर कुलिंग करण्याचं काम चालू आहे, कारण की साईडला डेपो आहे आणि तो लाईटचा डेपो सुद्धा ह्या ठिकाणी त्याला धोका पोहोचू शकतो, आजूबाजूच्या गाड्याला धोका पोहोचू शकतो, म्हणून संपूर्ण अग्निशामक दलाची आपण गाडी बघू शकता आणि जे ह्या ठिकाणी कर्मचारी आहेत त्या सर्वांचे आभार। आणि मित्रांनो प्रत्यक्ष जागेवर अरुणजी शिरगिरे साहेब ह्या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल आहेत, हेड कॉन्स्टेबल, त्यांनी पण प्रत्यक्ष जागेवर मदत केली, त्यांचे पण आभार मित्रांनो। आणि मित्रांनो तुळजापुरात जी काय घटना घडली त्याच्यामध्ये कोणीही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फोन करणारे असो, मदत करणारे असो, छोटी मदत असो, त्या सर्वांचे आभार मानणं आणि त्यांना कुठेतरी ह्या ठिकाणी सामाजिक कार्यामध्ये प्रेरणा आणि प्रोत्साहन देणं, पाठीवर कुठेतरी कौतुकाची थाप मारलं, ही पण ह्या ठिकाणी आपला लोकसेवा फाउंडेशनचा प्रयत्न आहे। आणि प्रत्यक्ष जागेवर अनेकांनी सहकार्य केलं, त्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार मानतो। आणि एक मोठी दुर्घटना ह्या ठिकाणी टळली तात्काळ आणि हे ह्या ठिकाणी सर्वांच्या प्रयत्नाचं यश आहे मित्रांनो। आणि आपण बघू शकता तुळजापुरात आगी का लागत आहेत, वारंवार फायर ऑडिट संपूर्ण शहराचं करणं गरजेचं आहे। तुळजापूर तीर्थक्षेत्र प्राधिकरण मोठ्या प्रमाणात होत आहे, त्याच्यामध्ये फायर ऑडिट हा एक फार मोठा विषय घेतला पाहिजे आणि ते सर्वांच्या जीवाचा अतिशय महत्त्वाचा विषय आहे। आणि त्यामुळं ह्या आपत्कालीन व्यवस्थेमध्ये तुळजापूरचं फायर ऑडिट ही एक ह्या ठिकाणी प्रकर्षाने सर्व मान्यवरांनी, राजकीय मान्यवरांनी, नेत्यांनी, सामाजिक धोरणांनी ह्या ठिकाणी हातावर घ्यावं आणि फायर ऑडिट करून तुळजापूर जनतेला दिलासा द्यावा, पुन्हा दुर्घटना घडू नये ही नम्र विनंती। धन्यवाद।